प्रत्येक बूथ नुसार त्यांनी काम केलं, त्याचा त्यांना फायदा झाला। गैरप्रकार नक्कीच बूथवर प्रत्येक बूथवर झालेले आहेत, हे आम्ही समोर आणले। त्या तसं नसतं तर प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदानात जो फरक दिसतोय तो दिसला नसता। म्हणजे बूथ यंत्रणा ताब्यात घेऊन मत टाकण्यात आली आहेत तिथे, त्याचा हिशोब लागत नाही। हे जर आरएसएसने केला असेल तर त्याचं कौतुक मी करणार नाही। पण लोकसभा निवडणुकीत विजयानंतर गाफील राहिलो हे पट्ट मला मी मळ असल्यासारखं नाही, ठीक आहे, विजयाची आम्हाला खात्री होती, पण गाफील कोणीच नव्हतं। विजयाची खात्री होती, पण ज्याला निवडणुका लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत त्या प्रत्येक उमेदवारांना आपली यंत्रणा ताकदीने राबवली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांनी राबवली, मी स्वतः पाहिलेलं आहे। बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार का गाफील होते का? नाही ना, खूप कष्ट करत होते। पवार साहेब कष्ट करत होते, सुप्रियाताई सुळे कष्ट करत होत्या। मी अनेक उदाहरणं देईन तुम्हाला, जी एनसीपी शरद पवार साहेबांचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, जीवापाड मेहनत केली आहे लोकांनी। पण प्रत्येक बूथवर घोटाळे झालेले आहेत। आरएसएसचं बूथ मॅनेजमेंट हे घोटाळ्याचं बूथ मॅनेजमेंट, लक्षात घ्या। भाजपचं बूथ मॅनेजमेंट हे दबावाचं बूथ मॅनेजमेंट होतं आणि त्याच्यामुळे आम्ही हारलो। मी म्हणतो ना, मग त्याशिवाय झालेलं मतदान बूथवरचं आणि मोजलेलं मतदान हा फरक जो सारखा समोर येतोय त्याच्यावरती कोणी काय बोलते का? त्याच्यावर बोला। चर्चा काल दिवसभर मंत्रालयात होती। ही लॅम्बोर्गिनी अचानक आली, कोणतेही प्रवेश नसताना तिला आतमध्ये सोडण्यात आलं। एक नंबरचं त्याच्यावर हे होतं, रजिस्ट्रेशन ईडीच्या नावाने होतं। काय काय लॅम्बोर्गिनी मध्ये गुड नेमकं काय? ते गुड आहे, धूमकेतू प्रमाणे ती उगवली आणि निघून गेली। तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे, नाहीतर आम्ही शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत। आमच्या हातामध्ये काही गोष्टी लागलेल्या आहेत, एवढंच सांगितलं। राऊत साहेब, आणखी एक विषय आहे। अजित पवार यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात राज्यात दबाव वाढतो आहे असं म्हटलं जाते की अमित शहानी या प्रकरणाची माहिती घेतली, पण अजूनही धनंजय मुंडे यांना अभय दिलं जाते। या महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात माफियांना अभय आहे, सगळ्यात माफियांना राजकीय आशीर्वाद आहे आणि जे पक्ष सरकारमध्ये आणि सत्तेमध्ये आहेत त्यातले अनेक मंत्री हे थेट माफियांशी संबंधित, खंडणीखोरांशी संबंधित आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरावर दबाव आहे, आक्रोश आहे। अजित पवारांची हिंमत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही, कारण ही संतोष देशमुख यांचा खून, सोमवंशी सूर्यवंशी यांचा खून हे फार मोठं षडयंत्र आणि कारस्थान होतं। त्याच्यामध्ये नक्की काय आहे हे सांगण्यापेक्षा आपली मतबँक सांभाळण्यासाठी जातीची मतबँक, वोट बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, निषेधार्ह आहे। धनंजय मुंडे यांच्या लोकांनी ज्यांचे खून केले ते त्यांच्या समाजाचे आहेत, समजलं का? 90% खून हे बीड भागातले, बीड किंवा केज या भागातले, परळीतले हे त्यांच्या समाजाचे आहेत। यात जात आणू नका। अपराधी असतो, अपराध्याला खून, जात आणि धर्म नसतो। चला, सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सरकारने दिलेली मदत नाकारली। तुम्ही खून करायचे आणि खुनाची किंमत मोजायची, हा काय प्रकार? तुम्ही त्यांचा खून हा पोलीस कस्टडीत झाला, हा कोठडीतला खून आहे आणि तुम्ही ज्यांनी खून केले त्यांचं समर्थन विधानसभेत करता आणि त्या पापाचं प्रायश्चित म्हणून 10 लाख रुपये देता, याचा धिक्कार व्हायला पाहिजे। थँक्यू।